नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महालक्ष्मीची कहाणी, ज्येष्ठ गौरीची कहाणी कशा पद्धतीने आहे. तर पहा, मराठीमध्ये ज्येष्ठ गौरीच्या कथेनुसार समुद्र मंथनातून श्री लक्ष्मी आणि तिची मोठी बहीण श्री अलक्ष्मी ज्येष्ठ देवी जन्माला आल्या. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, तर अलक्ष्मी ज्येष्ठा निर्धनतेची देवी आहे. घरात लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी अलक्ष्मीला ज्येष्ठा घरात न येण्यासाठी तिला घराबाहेर आणले जाते आणि तिचेही पूजन केले जाते. तर कथा अशी आहे की आटपाट एक नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या होत्या. रस्ते बायका दृष्टीस पडू लागल्यात. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलीनं पाहिलं. मुली घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौरी आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू, तिची पूजापत्री केली पाहिजेत, घावन घाटल्यांचा नैवेद्य दाखवला पाहिजेत आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही बाबाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. मुलं तिथून उठली, बाबाकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घाटल्यानं सामान आणा म्हणजे आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःख झालं. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबापुढं उपाय नाही, मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्यांच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सुहासिन भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. म्हातारीनं म्हाताऱ्याला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आहेत, आल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आबीला करिता कन्या पाहू लागली. तो मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं की ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोट भरून खाल्लं. सगळीजण आनंदानं निजली होती. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला न्याहू घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नको, रडगाणं काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं ग, ऐकलेस का, आजीबाईला न्याहू घाल असं सांगितलंय. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गुळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळसुद्धा पोटभर जेवली होती. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कुठून आणू. तशी म्हातारी म्हणाली, तू काळजी करू नको, आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजेत असतील तितके खुंट पूर तितके. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावे घेऊन हाक मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या, त्या धावत आल्या. ब्राह्मणांना गोठा गाई म्हशीचा भरून गेला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालेलं आहे. आता तुम्हाला पोचती कसे करू मी. तुम्ही गेलात म्हणजे सर्व काही नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू घाबरू नकोस, माझ्या आशीर्वादाने तुला काहीही कमी पडणार नाही. ज्येष्ठ गौरी म्हणतात ती मीच आहे. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं, असं काही उपाय सांग. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देऊ. ती साऱ्या घरभर टाक, हंड्यावर टाक, एकावर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे तुला कधीही पैशाची कमतरताही भासणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं.
भाद्रपदचा महिना होता. त्या महिन्यामध्ये तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठ गौरी कनिष्ठ गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी, त्याची विधिवत पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सुवासिनीची ओटी भरावी, जेवू घालावं, पुरणाचा स्वयंपाक करावा. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावं, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी. 5 उत्तराची. देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुप्रू संपूर्ण. जय महालक्ष्मी. ज्येष्ठ गौरी माता